नमस्कार. कानमहाले परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आमच्या गणपती बाप्पाच्या आरासमध्ये बाप्पाला साकडं घातलं आहे. आज माझी महाराष्ट्राची लाडकी बहीण खूप असुरक्षित झाली आहे. 13 ऑगस्ट शाळेतल्या लहान चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. एका अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने लहान मुलींवर अत्याचार केला. स्थळ होते शाळा. 9 ऑगस्ट 2024 एका दवाखान्यात ट्रेनी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार. स्थळ होते दवाखाना. 25 जुलै नवी मुंबई येथील यशस्वी शिंदे हत्याकांड. दाऊद शेख या इस्माने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. तिचे अवयव कापण्यात आले. तिच्या मृतदेहाचे लचके तोडले गेले. कल्याण 6 जून 2024 कल्याण शिळफाटा गणेश घोळ मंदिर परिसर. अक्षदा म्हात्रे ही गणपती मंदिरात बसलेली असताना तेथील 3 पुजाऱ्यांनी तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला जमिनीवर आपटून तिचा खून केला. ह्या आपल्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का? मला सरकारला हात जोडून एक विनंती आहे. आम्हाला तुमचे 1500 रुपये नको. आम्हाला सुरक्षितता हवी आहे. आज आमच्या मुली शाळा, दवाखाना, मंदिर या तिन्ही जागी अगदी विश्वासाच्या असून सुद्धा त्यांचं त्या जागी त्यांना आमच्या बहिणींना अत्याचार सहन करावा लागला. कायदा इतका कठोर नाही की या लिंग पिसाटांना आजला मग कोणीतरी आपला दादा भाई देईल जामीन मजला. मग येऊन बाहेर फिरून मोकाट राहतील खुशी खुशी. त्यांना ठाव काय होईल जेल मिळणार नाही फाशी. धाक वचक राहिलाच नाही यंत्रणा गुरफटल्या. योजना आणता कुणासाठी काय म्हणून कुठल्या. लाडकी बहीण हतबल झाली पाहून सुखरूप दोषी. त्यांना ठाव काय होईल जेल मिळणार नाही फाशी. अहो, आमच्या राजांच्या काळात अशा बलात्कारांचं चौरण केलं जायचा. आज जर आमचे दिघे साहेब असते तर अशा नराधमांना कापून टाकले असते. अहो, या रेपिस्टला तुरुंगवास काय देता. यांना फाशी द्या फाशी. आपल्या बहिणींना, आपल्या मुलींना मेहंदी रांगोळी क्लास पेक्षा संरक्षणाची गरज आहे. मुलींचे खेळ बदला, मुली आपोआप बदलतील. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से. कैसी रक्षा मांग रहे हो दुशासन दरबारों से. स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है. होठ सिल दिए जनता के कानों पे पहरा भी है. तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे. छोड़ो मेहंदी भुजा संभालो खुद ही अपना चीर बचा लो. जूत बिठाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे. हे गणराया, माझ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना स्वाभिमानी बनव. त्यांना जगण्यासाठी शक्तिवान बनव. तिला कर्तृत्ववान आणि धाडसी बनव. तिला सबला बनव. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.